नमस्कार. आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा. महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याचा अपप्रचार करणाऱ्यांविरोधात कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सजग राहिलं पाहिजे. महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याचे अभ्यासक ॲडव्होकेट प्रदीप गावडे यांचे प्रतिपादन. महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा विपर्यास आणि वास्तव या विषयावर मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता आणि या कायद्याचे गाढे अभ्यासक ॲडव्होकेट प्रदीप गावडे यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन नालंदा विधी महाविद्यालय, गोराई, बोरवली, मुंबई येथे 13 सप्टेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आले होते. विचारपीठावर विवेक विचार मंच मुंबई महानगर संयोजक जयवंतजी तांबे, बोधगया सत्य आणि विपर्यास या पुस्तकाचे लेखक ॲडव्होकेट संदीपदादा जाधव, ॲडव्होकेट क्रांतिसिंह गडदे, चंद्रशेखर बागुल यांच्यासह नालंदा विधी महाविद्यालयाचे विश्वस्त अभिजित ढोबळे, संस्थेचे सचिव तसेच प्रिन्सिपल मिलिंद गजदने, नालंदाचे प्रिन्सिपल डॉक्टर जगन्नाथ पाटील, कॅप्टन सूरज देशपांडे आदी मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते. या कायद्याचे गाढे अभ्यासक ॲडव्होकेट प्रदीप गावडे यांचं या निमित्तानं जे व्याख्यान झालं त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं नालंदा विधी महाविद्यालयाच्या मान्यवरांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं, सत्कार केला. त्यानंतर विधी महाविद्यालयाच्या मान्यवरांनी आपली मनोगत मांडली आणि त्यानंतर या कायद्याबद्दल ॲडव्होकेट प्रदीप गावडे यांनी विस्तृतपणे अभ्यासपूर्ण विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसमोर या कायद्याची माहिती दिली, विवेचन केलं. अशा पद्धतीचा हा कार्यक्रम मोठ्या दिमागात पार पडला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, आयोजन करण्यासाठी विशेष करून विवेक विचार मंच मुंबई महानगर संयोजक आदरणीय जयवंतजी तांबे यांनी विशेष प्रयत्न केले होते. हा संपूर्ण 1 तासाचा भाग महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या वतीने जनतेच्या माहितीसाठी या ठिकाणी आम्ही प्रसारित करत आहोत. आता या पुढील व्हिडिओमध्ये हा संपूर्ण कार्यक्रम जनसुरक्षा कायदा काय आहे, सत्य आणि विपर्यास काय आहे, हे सगळं आपण या कायद्याचे अभ्यासक आदरणीय ॲडव्होकेट गावडे साहेब यांच्या माध्यमातूनच आपण पाहू शकता. धन्यवाद. Thank you, sirs. Every institution has a story, a journey that reflects its value and mission. Before we proceed, let's us take a moment to understand the vision and the legacy of our college. May I now invite Professor Milind Gajadane sir to give us a brief introduction about Nalanda Law College, an institution that strives to produce not just lawyers but responsible citizens of society. Sir, the stage is on you. या ठिकाणी सांगायला मला आनंद होईल. शाहू शिक्षण संस्थेचे नालंदा लॉ कॉलेज यांच्या विनंतीला मान देऊन अतिशय ज्वलंत अशा विषयावर जो कायदा पास झालेला आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह काय ओपिनियन सुरू आहेत आणि अशा काळामध्ये या कायद्यासंदर्भात माहिती देण्यासाठी कायदा नेमका काय आहे त्याच्या दोन्ही बाजू समजून सांगण्यासाठी आमच्या विनंतीला मान देऊन आदरणीय प्रदीप गावडे साहेब, OSD लॉ ज्युडिशियरी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, त्याचबरोबर मिस्टर जयवंत तांबे सर, सिटी कन्व्हेनर विवेक विचार मंच मुंबई सिटी,
आत्ता सरांची चर्चा करत असताना त्यांनी मला सांगितलं की कंटिन्यू 10 कॉलेजला आम्ही हा प्रोग्राम राबवणार आहोत आणि पब्लिक ओपिनियन काय आहे या संदर्भात माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर त्यांच्यासोबत उपस्थित असलेले ॲडव्होकेट संदीप जाधव, ॲक्टिव्हिस्ट, ऑथर, मिस्टर तानाजी कांबळे साहेब, यूट्यूबर, ॲक्टिव्हिस्ट, ॲडव्होकेट काशीनाथ गडाडे साहेब, प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट, बॉम्बे हायकोर्ट, या सर्वांचं शाहू शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाकडून, त्याचबरोबर नालंदा कॅम्पसमध्ये चालणाऱ्या 6 विभागांचे प्राचार्य, टीचिंग, नॉन टीचिंग स्टाफ, तसंच लॉ कॉलेजच्या आमच्या विद्यार्थ्यांकडून टाळ्यांच्या गजरात आम्ही त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. आपलं व्याख्यान ऐकण्यासाठी मुलं 9:30 पासून बसलेले आहेत. जास्त वेळ घेणार नाही मी, पण संस्थेसंदर्भात माहिती देत असताना एका विचाराचे लोक ज्या विचाराने प्रेरित होऊन निघतात त्यावेळेस हे सांगणं गरजेचं आहे. शाहू फुले आंबेडकर यांच्या शिक्षणाचा वारसा घेऊन आदरणीय माजी मंत्री डोबळे सरांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 125 शिक्षण संस्थांचं जाळं हे विणलेलं आहे. त्याचबरोबर आता चर्चा करताना सुद्धा सरांना मी सांगितलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 10 लॉ कॉलेज चालवणारे एकमेव राज्य लेवलची ही शिक्षण संस्था आहे. सरांनंतर सरांचा मुलगा आहे ॲडव्होकेट अभिजित डोबळे साहेब, सध्या शाहू शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी आहेत. आणि सरांनंतर लक्षात घ्या, वारसा हा फक्त संपत्तीचा नसतो, वारसा हा कार्यकर्तृत्वाचा सुद्धा असतो. सरांनंतर अतिशय प्रांजळपणे, अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शाहू शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी झाल्यानंतर जे शाहू शिक्षण संस्थेची शिक्षण क्षेत्रामध्ये जे भरभराटे झालेले आहे ती ॲडव्होकेट अभिजित डोबळे साहेब यांच्या माध्यमातून झालेले आहे. एवढंच बोलून मी पुन्हा एकदा या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. माझे 2 शब्द संपवतो. For taking us through the inspiring journey of Nalanda Law College. Thanks Raju. Actually त्यांनी सांगितलं प्रदीपजींचं इंट्रोडक्शन करायचं आणि सगळे इकडे पॅनल बसले त्यांचं पण इंट्रोडक्शन करायचं. आज हे सौभाग्य म्हणतो मी माझं, का ते नंतर येतो, की का इंट्रोडक्शन करताना मला इतका आनंद का होतो त्याच्यावर मी यांचं इंट्रोडक्शन झाल्यावर येतो. सरांनी, गजदाने सरांनी, ओके, सर्वप्रथम नुकत्याच झालेल्या शिक्षक दिनाचा आमच्या सगळ्या शिक्षकांना खूप खूप मानवतो. शिक्षक, प्राध्यापक आणि आचार्य सर्वांना नतमस्तक होऊन मी प्रणाम करतो. आता सुरुवातीला आपण दीप प्रज्वलन केलं. मला आत्ता जस्ट जाणवलं की मी स्वतः ट्रेनिंग आणि ग्लोबल हेड ट्रेनिंगमध्ये असल्या कारणाने दिव्याला ज्योत जळते, बरोबर, आणि त्यामुळे आपल्याला प्रकाश मिळतो. कोणाच्या कदाचित लक्षातही आलं नसेल की ती वात जी आहे ती जळून त्याची राख पण होते, संपते पण. जितकं तिच्याकडे क्षमता आहे ती सगळी देते आणि शेवटी ती दिसते. सगळं काय आहे, सगळं तुला हे पाहिजे, हा प्रकाश पाहिजे. तसंच एका शिक्षक आणि प्राध्यापकासाठी आपण विचार करतो. त्यांच्याकडे जे काही ज्ञान आहे सगळं आहे ते देतात आपल्याला, आणि तुला ह्याची कमी आहे, तू हे घे, तू ते घे, तुला इथे नोकरी करायची गरज आहे,
सो एव्हरीथिंग व्हॉट ही हॅज ही गिव्स इट अवे फॉर द स्टुडंट्स. आणि म्हणून मी नतमस्तक होऊन प्रणाम करतो असं प्राध्यापकांना आणि शिक्षकांना म्हटलं. लेट मी कम टू द पॉइंट. प्रदीप गावडेजींचं ॲडव्होकेट प्रदीप गावडेजींचं इंट्रोडक्शन सरांनी थोडक्यात दिलं होतं. स्पेशल OSD फॉर दी सरकार ऑन महाराष्ट्र सरकार. आणि सर्वांना आठवत असेल 2018 1 जानेवारी 2018 भीमा कोरेगाव प्रकरण, त्यामध्ये सरकारची बाजू मांडण्याचा ह्यांचा मोलाचा वाटा होता आणि अभिनंदन त्यासाठी. ॲडव्होकेट म्हटल्यावर हे सांगण्याची गरज नाही, डिग्री LLB आहे, उच्च न्यायालयात प्रॅक्टिसही करतात. त्यांच्याबरोबर आहेत ॲडव्होकेट क्रांतिसिंह गते, ऑल्सो प्रॅक्टिसेस इन दी बॉम्बे हायकोर्ट, वर्किंग विथ हिम, कन्स्टंटली शॅडोईंग हिम आय शुड से. आणि जयवंतजी तांबे, विवेक विचार मंच मुंबई महानगर ह्याचे संयोजक म्हणून काम पाहतात. तसं व्यावसायिक राहिलेले गर्जन भरपूर, म्हणजे हिरे आणि सोनं यांचा कारखाना, ज्वेलरी मेकिंगचा कारखाना, अँड नॉट इमिटेशन ज्वेलरी, खरं सोनं खरे हिरे. आता सगळीकडनं विरक्ती घेऊन स्वतःला समाजासाठी झोकून देण्याचं कार्य संदीप जाधव. नाव बऱ्याचशा जणांनी वाचलं असेल, वर्तमानपत्रात वाचलं असेल, किंवा पण आज प्रत्यक्षात त्यांची भेट होते. बोधगया सत्य आणि विपर्यास असं हे त्यांचं मागच्या महिन्यातलं खूप नावाजलेलं पुस्तक त्यांचं प्रकाशन झालं. आणि एका अर्थाने की विपर्यास कसा झाला, त्याची सत्यता काय, हे मांडण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयास त्यामध्ये केलेला आहे. आणि का म्हणजे वाचल्यावर आपल्याला त्यांची सफलता कळेल. तानाजी कांबळेजी यूट्यूबसाठी कव्हर करतायत आपल्याला, पण ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि मागच्या बाकावर बसलेत, पण कार्य खूप मोठे. महाराष्ट्र सरकारने दिलेल्या बाबासाहेब आंबेडकर भूषण पुरस्कार हा त्यांना मिळाला होता. आणि उत्कृष्ट कार्यकर्ते आहेत, स्वतःला झोकून दिलेले आहे या कार्यक्रमासाठी, बहुजन समाजासाठी, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती. आणि आता येतोय मी का म्हटलं सौभाग्य. अनुसूचित जाती अनुसूचित जमातींसाठी काम करणाऱ्या विविध तिकडे मान्यवर बसलेले आहेत, त्यांचा मी परिचय करून दिला. माझा परिचय तुमच्या लक्षात आलेला आहे की कॅप्टन सूरज वैकुंठ देशपांडे. मी गौरवान्वित का म्हटलं आणि भाग्यवान किंवा सौभाग्य का म्हटलं आणि आनंद का म्हटलं की विविध अनुसूचित जाती, बहुजन समाज, अनुसूचित जमाती यांच्यासाठी काम करणारी ही व्यक्ती आणि हा देशपांडेंचा वंशज, हा त्यांचा परिचय करतोय, म्हणून मला आनंद आहे. Pradeep Gavde sir to the podium to deliver today's guest lecture on the topic Understanding the Special Jan Suraksha Act, Myths and Facts. Sir, we are truly eager to hear from you. प्रोग्राम कोऑर्डिनेटर देवेंद्र सर आणि ह्या कॉलेजचा जो सगळा काही स्टाफ आहे, सगळे टीचर्स असतील, प्रोफेसर्स असतील,
या सगळ्यांचा मी खूप आभारी आहे की छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांवर चालणाऱ्या या इन्स्टिट्यूटमध्ये आपण मला सध्या एक खूप जास्त चर्चेत जो विषय आहे महाराष्ट्र स्पेशल पब्लिक सिक्युरिटी ॲक्ट, त्याच्याबाबत चर्चा करण्यासाठी आपण मला बोलवलं, हे मी माझं भाग्य समजतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणाऱ्या या संस्थेमध्ये एका कायद्यावर बोलण्याची संधी आपण मला दिली. बोलण्याची म्हणण्यापेक्षा आपल्याशी इंटरॅक्शन करण्याची, आपल्याशी चर्चा करण्याची संधी आपण मला दिली. त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती असेल, आपल्या महाराष्ट्र विधानसभेचं जे आता पावसाळी अधिवेशन झालं, त्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र स्पेशल पब्लिक सिक्युरिटी ॲक्ट आणि मराठीमध्ये महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा, हा कायदा महाराष्ट्र सरकारने बहुमताने पारित केला आहे. हा कायदा पारित झाल्यानंतर आणि पारित होण्यापूर्वीही काही समाजातील संस्थांनी, संघटनांनी, काही लोकांनी या कायद्याबाबत समाजामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या कायद्याची व्यापक जनजागृती होण्याची नितांत गरज आहे. आणि आपण जे सगळे लॉ स्टुडंट आहोत, लिगल फॅकल्टीमध्ये आहोत, तर आपल्या सगळ्यांचं हे दायित्व आहे, आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे की आपण हा कायदा समजून घेतला पाहिजे. आपल्या घटनेने आपल्याला जे स्वातंत्र्य दिलेलं आहे त्यात आपण निश्चित कुठल्याही कायद्याला जो आपल्याला मान्य नसेल किंवा आपल्याला असं वाटत असेल की त्यातल्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्या कॉन्स्टिट्यूशनच्या विरोधात आहेत किंवा कॉन्स्टिट्यूशनला अनुसरून नाही आहेत, तर त्याला आपण विरोध करू शकतो. ते आपलं स्वातंत्र्य आहे. फक्त आपण जे लॉ स्टुडंट आहोत किंवा लिगल फॅकल्टीमध्ये आहोत, आपण हा कायदा समजून घेतला पाहिजे. आणि जर त्या कायद्याबाबत आपले काही रिझर्वेशन्स असतील तर आपण त्या कायद्याचे जे काही टेक्स्ट आहेत, कायद्याची जी काही प्रोव्हिजन्स आहेत, त्याच्या आधारावर आपण ते मांडले पाहिजेत. उगाच कोणीतरी काहीतरी म्हणतंय, ज्यांचे काही वेस्टेड इंटरेस्ट असतील, असे काहीतरी लोक काहीतरी प्रचार करतील आणि त्याला आपण बळी पडू, असं झालं नाही पाहिजे. तर मला आपल्या सर्वांना एक प्रश्न आहे की आपल्यापैकी किती जणांनी या कायद्याबाबत काही ऐकलंय, म्हणजे पॉझिटिव्ह ऐकलंय, निगेटिव्ह ऐकलंय, काहीतरी ऐकलंय, अशांनी थोडंसं हँडरेज केलं तर बरोबर. ठीक, चला, संख्या कमी त्याची. आपल्यापैकी किती लोकांनी, म्हणजे ज्यांनी आता या कायद्याबाबतीत ऐकलंय आणि त्यांनी हा कायदा ऍक्च्युली वाचलाय? ठीक. मी जी मांडणी करण्याचा विचार करतोय, तर मला असं वाटतं पहिले आपण हा जो कायदा आहे, हा कायदा का आणला गेलाय, या कायद्याची गरज काय आहे, त्याचं एक बॅकग्राऊंड काय आहे, हे आपण पहिले समजून घेऊ. त्याच्यानंतर या कायद्याच्या प्रोव्हिजन्स काय आहेत ते आपण समजून घेऊ. आणि त्यानंतर या कायद्यावर काय आक्षेप आहेत किंवा काय ऑब्जेक्शन्स आहेत, ज्यांचं क्रिटिसिझम आहे त्यांचं, ते पाहू. आणि त्याच्याबाबत काय प्रोव्हिजन आहे कायद्यामध्ये, आपण त्याचा विचार करू. आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी हा कायदा वाचलेला नाहीये किंवा कायद्याबाबत माहीत नाहीये आपल्याला. त्याच्यामुळेच मीच ब्रॉडली या कायद्याबाबत काय ऑब्जेक्शन्स घेतले गेले ते आपल्याला सांगतो. त्याच्यामुळं पुढच्या काळात जर कुणी आपल्या समोर ते ऑब्जेक्शन्स घेतले तर आपण त्याच्याबद्दल चर्चा करू शकता. या कायद्याबाबत असं म्हटलं गेलं की हा कायदा सरकारच्या विरोधात जर कुणी बोलल तर त्यांच्यावर बंदी आणण्यासाठी हा कायदा घातलाय, किंवा जर सरकारवर कुणी टीका करणार असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी हा कायदा सरकारने आणला आहे. या सरकारला डिसेंट मान्य नाहीये, त्याच्यामुळं हा सरकारने कायदा आणलेला आहे. त्याच्यामुळं आपण हा कायद्याची प्रोव्हिजन समजून घेतल्या पाहिजे. त्यानंतर हा प्रचार जे करताय ते आगामी काळात होईल. त्याचं कारण असं आहे, हा कायदा ज्या कारणासाठी आणलाय ते कारण आपल्या देशाच्या डेमोक्रेसीसाठी, आपण जी एक पार्लिमेंटरी डेमोक्रेसीची रचना स्वीकारलेली आहे तिच्या रक्षणासाठी हा कायदा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि ज्या लोकांचा या कायद्याला विरोध आहे त्या लोकांचा आपल्या देशातील डेमोक्रेसीला विरोध आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना तयार केलेली आहे, ज्या घटनेवर आधारित आपली राज्यरचना सुरू आहे, मुळात या संकल्पनेला ज्यांचा विरोध आहे अशा लोकांचा या कायद्याला विरोध आहे. कारण की त्या लोकांना त्यांची जी विचारधारा आहे त्यांना डेमोक्रेसी मान्य नाहीये. त्याच्यामुळे डेमोक्रेसी आणि पार्लमेंटरी डेमोक्रेसीच्या आधारावर जी काही राज्यरचना, जे काही शासन प्रशासन चालतं ते यांना मान्य नाहीये. त्याच्यामुळे निश्चित येत्या काळात हा कायदा जरी डेमोक्रेटिकली दोन्ही हाऊसमध्ये पास झाला असेल, येत्या काळात त्याला गव्हर्नरचं असेंट भेटेल, तो राष्ट्रपतींकडेही जाईल, त्यांचंही असेंट भेटेल आणि या कायद्याची अंमलबजावणी होईल. त्यामुळे येत्या काळात निश्चित या कायद्याला विरोध होईल. आपण लॉचे विद्यार्थी, त्याच्यामुळे आपण सजग राहिलो. हे आपल्या कायद्याचं, हा जो पब्लिक सिक्युरिटी ऍक्ट आहे त्याचं हे स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट आणि रिझन आहे. मी स्वतःच वाचतोय. स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट अँड रिझन. द मीनिंग्स ऑफ नक्सलिझम इज नॉट ओनली लिमिटेड टू रिमोट एरियाज ऑफ नक्सल अफेक्टेड स्टेट, but its presence is increasing in urban areas also through the Naxal frontal organizations. त्यापैकी बऱ्याच लोकांची ही धारणा आहे की नक्षलवाद जो आहे तो एका लिमिटेड एरियात आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात म्हणलं तर गडचिरोली आणि तिथं आजूबाजूच्या काही एरियात, छत्तीसगड वगैरे अशा काही भागात नक्षलवाद म्हणजे ही एक आर्म्ड मुवमेंट सुरू आहे. आपली डेमोक्रेसी ओव्हरथ्रो करण्यासाठी, त्यांची जी काही एक विचारधारा आहे त्यानुसार राज्य रचना करण्यासाठी, अशी बऱ्याच लोकांची धारणा आहे. पण तो गैरसमज आहे. पहिल्याच त्या स्टेटमेंटमध्ये यांनी सांगितलं की नक्षलवाद हा काही फक्त जंगलापुरता मर्यादित नाहीये, तर शहरातही त्यांच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी चालतात. मी डिटेलमध्ये त्याच्यावर पुढे येईल. आणि या ज्या ऍक्टिव्हिटी चालतात त्या फ्रंटल ऑर्गनायझेशन्सच्या माध्यमातून चालतात. म्हणजे ते काही स्वतःला नक्षलवादी म्हणत नाहीत किंवा माओवादी म्हणत नाहीत, तर ते काहीतरी गोंडस नाव घेतील. म्हणजे उदाहरणार्थ देशभक्त युवा मंच, कबीर कला मंच असे काहीतरी नावं घेतील. पण त्यांचं अल्टिमेट एम जे आहे ते जी काही ती नक्षलवादी संघटना आहे, सीपीआय माओइस्ट, तिच्यासाठी काम करणं हे ज्याचं ध्येय आहे, ही त्यांची कार्यप्रणाली आहे. त्यांचा शहरामध्ये प्रेझेन्स आहे. शहरात फ्रंटल ऑर्गनायझेशनच्या थ्रू हे लोक काम करतायत. दुसरं, द स्प्रेड ऑफ ऍक्टिव्ह फ्रंटल ऑर्गनायझेशन्स ऑफ नक्सल ग्रुप गिव्स कॉन्स्टंट अँड इफेक्टिव्ह सपोर्ट इन टर्म्स ऑफ लॉजिस्टिक अँड सेफ रिफ्यूज टू देअर आर्म कॅडर्स. द सीज्ड लिटरेचर ऑफ नक्षल शोज safe houses and urban dens of Maoist network in the cities of state of Maharashtra. The activities of Naxal organizations or similar organizations through their united front are creating unrest among common masses to propagate their ideology of armed rebellion against constitutional mandate and disrupt public order in the state. मित्रांनो, काय आहे, सरकारच्या पॉलिसीज मान्य नसणं ही चांगली गोष्ट आहे. प्रत्येकाला प्रत्येक पॉलिसी मान्यही असू शकत नाही. सरकारवर टीका करणं हेही बरोबर आहे. आपल्याला घटनेने तो अधिकारही दिलेला आहे. पण आपण ज्या वेळेस घटना स्वीकारली, आपण संविधान स्वीकारलं, तर त्यावेळेस आपण आपला जे काही ओपिनियन आहे, जो काही डिसेंट आहे, तो डिसेंट व्यक्त करण्याचे काही मार्ग पण आपण स्वतः स्वीकारलेले आहेत. आणि ते मार्ग जे आहेत ते कॉन्स्टिट्यूशनल आहे. म्हणजे आपल्याला डिसेंट जरी व्यक्त करायचा असेल तर तो कॉन्स्टिट्यूशन मार्गाने केला पाहिजे. आणि सरकारला विरोध जरी असेल, सरकारच्या पॉलिसीजला जरी विरोध असेल, आणि ते सरकार जर आपल्याला बदलायचं असेल, आपल्या मनानुसार जर आपल्याला काही पॉलिसीज फ्रेम करायच्या असतील, तर तेही आपल्याला थ्रू डेमोक्रेसी, आपण जी पार्लमेंटरी डेमोक्रेसी स्वीकारली त्याच्या थ्रू आपण ते करणं अपेक्षित आहे. तर यांनी तेच म्हणलंय की हे जी काही ऑर्गनायझेशन आहे यांना व्हायलन्सच्या थ्रू, रिबेलियनच्या थ्रू इथलं सरकार उलथून टाकायचं. आणि यांचं जे काही अर्बन वर्क आहे ते काय काम करतंय, तर जे जंगलातील नक्षलवादी आहेत त्यांना सेफ रिफ्यूज प्रोव्हाइड करण्याचं काम करतंय, त्यांच्यासाठी अर्बन डेन्स क्रिएट करण्याचं काम करतंय, असं या स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट अँड रिझन्स मध्ये म्हणतंय. पुढचं, द अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज of such frontal organizations need to be controlled by effective legal means. The existing laws are ineffective and inadequate to tackle this menace of Naxalism. आपण सगळे लॉचे विद्यार्थी आहेत, आपल्याला माहिती असेल, जर समजा एखादा विशेष प्रकारचा अपराध वारंवार होत असेल आणि एक्झिस्टिंग लॉज जे आहेत
ते इनिफेक्टिव्ह असतील त्या अपराधावर कारवाई करण्यासाठी, आणि एखाद्या स्पेशल कायद्याची जर गरज असेल तर एखादा स्पेशल कायदा पारित केला जातो. म्हणजे उदाहरणार्थ IPC मध्ये किंवा आता BNS मध्ये जवळपास प्रत्येक प्रकारच्या शिक्षेला, प्रत्येक प्रकारच्या गुन्ह्याला शिक्षा आहे, पण तरी आपण वेगळे वेगळे कायदे तयार केलेले आहेत. आपण अँटी करप्शन ऍक्ट आणलेला आहे, आपण UAPA आणलेला आहे, किंवा आणखी समजा पॉस्को असेल, त्याच्यानंतर आणखी MPID असेल, असे वेगवेगळे कायदे आपण आणलेले आहेत. कारण की आपल्याला असं वाटलं की सिमिलर काइंड्सचे ऑफेन्स जे आहेत ते वारंवार होत आहेत आणि स्पेशल लेजिस्लेशनची गरज आहे. त्याच्यामुळे ही पण एक स्पेशल सिच्युएशन आहे, स्पेशल प्रकारचे हे ऑफेन्सेस आहेत, वेगळे आहेत. त्याच्यामुळे हा वेगळा कायदा आणला पाहिजे असं सरकारचं मत आहे. पुढचं, द मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज इन व्हेरियस मीटिंग्स इश्यूड डायरेक्शन्स फ्रॉम टाइम टू टाइम for implementation mechanism for countering activities of such organization in urban areas, choking the flow of funds to them. The ministry has, in guidelines for security related expenditure to Naxal affected states, advised for enactment of legislation by the state to tackle unlawful activities of Naxal extreme organization or similar organizations. म्हणजे होम मिनिस्ट्री जे आहे, सेंट्रल होम मिनिस्ट्री जे आहे, तिने वारंवार राज्यांना सांगितलंय, जे नक्षल अफेक्टेड राज्य आहेत त्यांना वारंवार सांगितलंय की अशा प्रकारच्या फ्रंटल ऑर्गनायझेशन्सला टॅकल करण्यासाठी, या फ्रंटल ऑर्गनायझेशन्स मोठ्या प्रमाणावर ही जी सगळी मुवमेंट चालू आहे त्याच्यासाठी फंड्स रेज करण्याचं काम करतात. तर त्यांना टॅकल करण्यासाठी आपण कायदे पारित करावेत, स्पेशल लॉज आणावेत. तर त्याला अनुसरून हा कायदा आणलेला आहे. पुढचं, द स्टेट ऑफ छत्तीसगड, तेलंगणा, Andhra Pradesh and Odisha have enacted the Public Security Acts for more effective prevention of unlawful activities of such organization and banned 48 frontal organizations. In absence of similar law in the state of Maharashtra, such organizations are active in the state. The government therefore considered it expedient to enact a special law for more effective prevention of unlawful activities of such organization on the lines of Public Security Acts enacted by other Naxal affected states. या त्यांनी काय म्हटलंय की इतर राज्यांमध्ये छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिसा हे जे इतर नक्षल अफेक्टेड राज्य आहेत यांच्यामध्ये ऑलरेडी अशा प्रकारचा कायदा आहे. त्या सगळ्या राज्यांनी मिळून आतापर्यंत 48 ऑर्गनायझेशनला, फ्रंटल ऑर्गनायझेशन्सला या कायद्यान्वये बॅन केलेला आहे. पण दुर्दैव असं आहे की ज्या संघटना आंध्र प्रदेशमध्ये बॅन आहे किंवा ओडिशामध्ये बॅन आहेत, तेलंगणामध्ये बॅन आहेत, छत्तीसगडमध्ये बॅन आहेत, त्या महाराष्ट्रात बॅन नाही. त्या महाराष्ट्रात त्यांचं काम सुरू आहे. त्याच्यामुळे त्यांच्या लाईन्सवर या संघटनांवर कारवाई करण्यासाठी असा कायदा आणणं गरजेचं आहे. हा जो कायदा आहे म्हणजे पब्लिक सिक्युरिटी ऍक्ट, हा आंध्र प्रदेशमध्ये त्यावेळेस युनायटेड आंध्र प्रदेश तिथे 1992 साली आला. 1992 साली तिथं काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं, काँग्रेस या पक्षाचं गव्हर्नमेंट होतं. आता 2 राज्य वेगळे झाले. ओडिशामध्ये हा कायदा जो आहे तो 2005 साली आला. त्यावेळेस तिथं बिजू जनता दल या पार्टीचं गव्हर्नमेंट होतं. आणि छत्तीसगडमध्ये हा कायदा साधारणतः 2002-3च्या आसपास आला, 3-4च्या आसपास आला. त्यावेळेस तिथं BJPचं गव्हर्नमेंट होतं. सांगण्याचा मुद्दा हा आहे, वेगवेगळ्या राज्यांमध्ये हा ज्यावेळेस कायदा आला त्यावेळेस तिथं वेगवेगळ्या पार्टीचं गव्हर्नमेंट होतं. तर पॉलिटिकल पार्टीज त्यांच्या पॉलिटिकल कंडिशननुसार त्यांचा स्टँड बदलत असतो. परंतु हा कायदा ज्यावेळेस ते गव्हर्नमेंटमध्ये असतात त्यावेळेस त्यांना हे जाणीव असते की हा कायदा गरजेचा आहे. त्याच्यामुळे वेगवेगळ्या गव्हर्नमेंटने हा कायदा आणलेला आहे. म्हणजे काँग्रेस पार्टी जर महाराष्ट्रात या कायद्याचा विरोध करत असेल तर त्यांनीच हा कायदा आंध्र प्रदेशमध्ये आणलेला आहे. बिजू जनता दलने जी थर्ड फ्रंटमध्ये आहे त्यांनी हा कायदा ओडिसामध्ये आणलेला आहे. त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी या कायद्याकडे पाहताना पार्टी म्हणून पाहिलं नाही पाहिजे. हा कायदा नॅशनल सिक्युरिटीसाठी गरजेचा आहे, आपल्या राज्याच्या सिक्युरिटीसाठी गरजेचा आहे आणि आपली जी डेमोक्रेटिक व्यवस्था आहे तिला टिकवण्यासाठी हा कायदा गरजेचा आहे. त्याच्यामुळे पॉलिटिकली कोण काय बोलतंय याच्याकडे आपण जास्त लक्ष नाही दिलं पाहिजे, कारण की त्यांनी तो कायदा आणलेला आहे. नेक्स्ट आता हे या कायद्याचं मी जो सांगितलं मागाशी तो ऑब्जेक्ट अँड रिझन क्लॉज होता. तर ह्या कायद्याचं जे ऑब्जेक्ट आहे ते ऍक्च्युली कायद्यामध्ये काय म्हटलंय, टू प्रोव्हाइड फॉर इफेक्टिव्ह प्रिव्हेन्शन ऑफ सर्टन unlawful activities of left-wing extremist organization or similar organizations and for matters connected therewith or incidental thereto. Whereas
the public order is being jeopardized by unlawful activities of left-wing extremist organization or similar organizations, and such activities जे आपण मागाशी स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट अँड रिझन पाहिलं त्याचं एक्सटेन्शन आहे. थोडक्यात कायद्यात त्यांनी काय म्हटलंय की लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिस्ट ऑर्गनायझेशन ज्या आहेत आणि तशा पद्धतीच्या ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत ज्या इंटरफेअर करतात ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ लॉ अँड मेंटेनन्स ऑफ पब्लिक ऑर्डरमध्ये, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी हा कायदा आहे. मुळात जी पार्टी आहे, म्हणजे मी मागेच तुम्हाला सांगितलं नक्षलवाद्यांची, त्या पार्टीचं नाव आहे CPI माओइस्ट, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओइस्ट. ही एक बँड टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे. ही जी बँड टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे हिच्या ज्या फ्रंटल ऑर्गनायझेशन्स आहेत, ह्या बँड टेररिस्ट ऑर्गनायझेशन्सच्या ऑब्जेक्टिव्हला पुढे घेऊन जाण्याचं काम ह्या ज्या फ्रंटल ऑर्गनायझेशन्स करतात त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी हा कायदा आहे. हा कायदा कुठल्याही पद्धतीने सरकारवर टीका करणाऱ्यांवर, सरकारच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांवर, सरकारच्या विरोधात भूमिका मांडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी हा कायदा नाही. हा कायदा लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिस्ट ऑर्गनायझेशन्सच्या विरोधात काम करण्यासाठी. आता आपल्यापैकी जर कुणाला याच्यातली माहिती असेल की लेफ्ट विंग म्हणजे काय, तर ह्याच्यात या कायद्यामध्ये इंटायर लेफ्ट विंग पण घेतलेलं नाही. लेफ्ट विंग मध्ये ही दोन प्रकार आहेत. एक लेफ्ट विंग आहे की जे या कॉन्स्टिट्यूशनल डेमोक्रेसीमध्ये सहभागी झालेले आहेत, म्हणजे ज्यांना या देशाची डेमोक्रेसी मान्य आहे, ज्या डेमोक्रॅटिक प्रोसेसमध्ये ते इन्व्हॉल्व झाले आहेत. ते काही पार्टी पण आहेत, म्हणजे CPI मार्क्सिस्ट आहे, त्यानंतर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आहे. या ज्या पार्टीज आहेत या डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशनमध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि त्यांचं असं मत आहे की डेमोक्रेसी थ्रू आपल्याला चेंज करायचं. किंवा काही सोशलिस्ट ऑर्गनायझेशन आहेत त्यांना पण आपण लेफ्टिस्ट म्हणू शकतो, पण त्या या कायद्यात येत नाही. कारण की ते जे आहेत ते या डेमोक्रेसीमध्ये सहभागी झालेले आहेत. तर त्यांच्या विरोधात, म्हणजे तुम्ही आपल्याला कुणी असं म्हणू शकतो की बाबा लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिस्ट ऑर्गनायझेशनच्या विरोधात हा कायदा आहे, त्याच्यामुळे कुठलाही जर व्यक्ती, कुठलाही स्टुडंट जातं म्हटला की आय एम लेफ्ट विंग ऍक्टिव्हिस्ट, तर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी हा कायदा आहे. तर असंही नाही. जे काही लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिस्ट ऑर्गनायझेशन आहे त्यांच्यावर काम करण्यासाठी, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी हा कायदा आहे. आता पुढे आपण जाऊ. नेक्स्ट मी आता काय करा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस घटना ही निर्माण केली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सगळ्यात महत्वाचा जो अधिकार दिला तो दिला की मतदानाचा अधिकार. म्हणजे इतर जे अधिकार असू शकतात ते बाकी सगळ्या गोष्टींवर अवलंबून असू शकतात, पण एक अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सगळ्यांना दिला, तो दिला की या डेमोक्रेसीमध्ये पार्टिसिपेट करण्याचा अधिकार, मतदानाचा अधिकार. आणि आपण सगळे, म्हणजे अंबानी असू द्या किंवा इथल्या झोपडपट्टीत राहणारा एखादा सामान्य नागरिक असू द्या, आपल्या सगळ्यांना मतदानाचा अधिकार आहे. आणि आपण सगळे मिळून ठरवतो की या देशात कोणाचं सरकार आलं पाहिजे, आणि आपण ते आपलं ओपिनियन बदलत असतो. बीजेपीचं सरकार आहे, नाही आवडलं, उद्या काँग्रेसचं आणू, काँग्रेसचं नाही आवडलं, थर्डचं आणू. हा एक महत्वाचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला की डेमोक्रेसी थ्रू चेंज करण्याचा. पण यांची जी विचारधारा आहे ती डेमोक्रेसीमध्ये मानत नाही, मतदानाच्या अधिकारात मानत नाही. यांचं असं मत आहे की आर्म्ड रिबेलियन थ्रू ही डेमोक्रेसी डिसमेंटल करायची. ही या लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिस्ट ऑर्गनायझेशन्सची विचारधारा आहे. ऑफन दे टार्गेटिंग सिव्हिलियन्स अँड सिक्युरिटी फोर्सेस अँड इन्फ्रास्ट्रक्चर. आपण पाहिलं असेल, या म्हणजे नक्षलवादी म्हणतात पण त्यांचं खरं नाव CPI माओइस्ट आहे, हे माओवादी आहे. त्यांनी आपल्या महाराष्ट्रातच गडचिरोली आणि परिसरामध्ये अनेक दलित आदिवासी कुटुंबांची हत्या केलेली आहे. कारण की ते त्यांच्या विचारधारेला बळी पडत नव्हते. ते कुठेतरी डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूटमध्ये पार्टिसिपेट झाले. म्हणजे काही सरपंच, जे सरपंच म्हणून निवडून आले, त्यांची यांनी हत्या केली. काही लोक जे सरकारी नोकरीत, काही विद्यार्थी जे शिकतायत अशांची हत्या केली. तर तो एक खूप मोठा नंबर आहे की जिथं माओवाद्यांनी अनुसूचित जातीच्या आपल्या आदिवासी बांधवांच्या आणि शेड्यूल कास्टच्या बांधवांची हत्या केली. तर मोठ्या प्रमाणावर यांनी आतापर्यंत सिव्हिलियन्सची हत्या केलेली आहे. सिक्युरिटी फोर्सेसवर तर हे हल्ले करतातच, पण मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, जो दुर्गम भाग आहे सगळा छत्तीसगड मधला किंवा गडचिरोली परिसरातला, या इन्फ्रास्ट्रक्चरवरही यांनी हल्ले केलेत. कारण की त्यांना असं वाटतं की लोकांनी या स्टेटच्या ऍक्टिव्हिटीजमध्ये सहभागी नाही झालं पाहिजे. आपण पाहिलं असेल, आपण सगळे तरुण विद्यार्थी आहात, आपण गुगल जरी केलं तरी आपल्याला कळेल की अनेक हॉस्पिटल्सवर हल्ले केले. समजा सरकार काही शाळा कॉलेजेस तिथे निर्माण करतंय त्याच्यावर हल्ले केलेत, रस्त्यांवर हल्ले केलेत. त्याच्यामुळे अशी बऱ्याच वेळा परिस्थिती होती तिकडे, एखादी महिला डिलिव्हर झालेली असती
पण तिला डिलिव्हरीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाता येत नाही, कारण की ते जे रस्ते आहेत बऱ्याच वेळा नक्षलवादी रस्ते होऊ देत नाहीत, रस्ते उडून देतात. तर ही त्यांची कार्यप्रणाली आहे. त्याच्यामुळे हा कायदा जो आणलाय तो अशा पद्धतीने जे ऍक्टिव्हिटी करणारे लोक आहेत आणि त्यांचे फ्रंटल ऑर्गनायझेशन जे आहेत, जे शहरांमध्ये काम करतात, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी हा कायदा आहे. हा कायदा डेमोक्रेसी मानणाऱ्या कुठल्याही नागरिकावर, कुठल्याही संघटनेवर कारवाई करण्यासाठी नाही. आणि यांचं जे एम आहे ते इथं एक माओइस्ट रिजिम, ऑथॉरिटेरियन माओइस्ट रिजिम स्थापन करणं, ज्याच्यात संविधान नसेल, ज्याच्यात डेमोक्रेसी नसेल, ज्याच्यात मतदानाचा अधिकार नसेल, अशा पद्धतीची एक व्यवस्था निर्माण करण्यासाठी जे काम करतात त्यांच्या विरोधातला हा कायदा. नेक्स्ट सगळ्या चळवळीला मदत करण्यासाठी किंवा त्या सर्व चळवळीला पुढे नेण्यासाठी शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात यांचं काम चालतं आणि ते काम फ्रंटल ऑर्गनायझेशनच्या थ्रू चालतं, ज्याची नावं खूप फसवे असू शकतात. आपल्याला असं वाटू शकतं ही ह्युमन राईट्स ऑर्गनायझेशन आहे, ही लॉयर्स ऑर्गनायझेशन आहे, ही स्टुडंट्स ऑर्गनायझेशन आहे किंवा ही कलाकारांची ऑर्गनायझेशन आहे, पण ते ऍक्च्युअली CPI माओइस्टसाठी काम करणारे त्यांच्या फ्रंटल ऑर्गनायझेशन्स असतात. या फ्रंटल ऑर्गनायझेशनचं काम काय आहे हे मी थोडंसं आपल्याला सांगतो. पहिलं, रिक्रुटमेंट फॉर CPI माओइस्ट. म्हणजे CPI माओइस्ट म्हणून जी दहशतवादी संघटना आहे, जी आर्म मुवमेंट चालवती, त्याच्यासाठी रिक्रुटमेंट करतो. मी तुम्हाला येत्या काळात म्हणजे पुढच्या आपल्या मांडणीमध्ये त्याचे काही उदाहरणं दिली. म्हणजे जे रेकॉर्डवर आहे, गोर गरीब घरातील मुलांना त्यांची दिशाभूल करून त्यांना यांनी नक्षलवादी मुवमेंटमध्ये रिक्रूट करून घेतलं. बऱ्याच जणांची हत्या झाली आणि काही लोकांनी आत्मसमर्पण केलं. अशा पद्धतीने या ऑर्गनायझेशन्स ज्यांची नावं वेगळे असतात ते काम ऍक्च्युअली वेगळं करतात आणि गोरगरीब मुलांना रिक्रूट करतात. तर रिक्रुटमेंट हे एक त्यांचं काम आहे, त्याच्याबाबत डिटेल्समध्ये पुढे बोलता येईल. दुसरं काम आहे रेझिंग फंड्स. ही जी मुवमेंट चालती हिच्यासाठी मोठ्या प्रमाणावर फंड्स लागतात, तर ते फंड्स रेज करण्याचं काम हे जे शहरातील फ्रंटल ऑर्गनायझेशन्स आहेत त्या करतात. तिसरं काम जे आहे प्रोक्युरिंग आर्म्स अँड ॲम्युनेशन. त्यांच्यातली जंगलातली कारवाई चालती, त्यांच्यासाठी आर्म्स अँड ॲम्युनेशन जे काही शस्त्रास्त्र आहेत ते खरेदी करण्याचं काम या फ्रंटल ऑर्गनायझेशन्स करतात. पुढचं जे आहे प्रोव्हाइडिंग सेफ रिफ्यूज. म्हणजे जे काही नक्षलवादी जंगलातून शहरात येतात किंवा शहरी कामासाठी तिकडून इकडे पाठवले जातात, त्यांना सेफ रिफ्यूज इथं प्रोव्हाइड करणं हे एक मोठ्या प्रमाणावर काम ते करतात. त्याच्यानंतर इंटेलेक्च्युअल सपोर्ट हे खूप महत्त्वाचं काम आहे की त्या मुवमेंटला इंटेलेक्च्युअल सपोर्ट करण्याचं काम बऱ्याच वेळेस शहरातील नक्षलवादी करतात. मी त्याचे काही उदाहरणही पुढे देईल की जे लोक नक्षलवादी आहेत त्या बाबतीत त्यांचं कन्व्हिक्शन झालं आहे, त्यांचे बद्दल कार्यक्रम पुण्या मुंबई सारख्या शहरांमध्ये घेतले जातात. एखादा नक्षलवादी हल्ला जरी झाला तरी आपण बऱ्याच वेळा ते आर्ग्युमेंट ऐकलं असेल, नाही पण त्यांच्या काही मागण्या आहेत, ते कधीच त्यांचा जो व्हायलन्स आहे त्याला कंडेम करत नाहीत. उलट एक इंटेलेक्च्युअल सपोर्ट त्या व्हायलंट मुवमेंटला करण्याचं काम या ज्या फ्रंटल ऑर्गनायझेशन्स आहेत त्या करतात. हे एक महत्त्वाचं काम आहे. पुढचं काम आहे फॉर्म्युलेटिंग युनायटेड फ्रंट्स. म्हणजे वेगवेगळ्या नावाखाली संस्था स्थापन करायच्या, काही लोकांची दिशाभूल करायची आणि इलेक्टेड गव्हर्नमेंट्सच्या विरोधात एक खोटा प्रचार करण्यासाठी एक काही युनायटेड फ्रंट्स स्थापन करायच्या, असं यांचं काम आहे. हे बेसिकली CPI माओइस्टचं जे शहरी काम आहे ते अशा प्रकारचं असतं. नेक्स्ट स्लाइड. आता हे खूप इंटरेस्टिंग आहे. मी तुम्हाला मागाशी सांगितलं की पॉलिटिकल पार्टीज त्यांच्या सोयीनुसार आपले स्टँड बदलत राहतील, पण ती तुम्ही माझ्या मनाची मांडणी असं म्हणू शकत नाही. मी जे काही सांगितलं ह्या फ्रंट ऑर्गनायझेशन्स जे काम करतात ते ऑलरेडी रेकॉर्डवर आहे, लोकसभेच्या रेकॉर्डवर आहे आणि हे काँग्रेस गव्हर्नमेंटने सांगितलेले रेकॉर्ड आहे. त्याच्यामुळे हे 2014 नंतर भाजपच्या सरकारने किंवा अन्य कुणी तयार केलेलं काही प्रोपोगेंडा नाहीये, हे आधीपासून आहे. उद्या हे सरकारमध्ये आले काँग्रेसवाले तरी हे तेच करणार आहे. त्याच्यामुळं आपण अपप्रचाराला बळी नाही पडायचे. आपण फॅक्च्युअल कंडिशन काय ती समजून घ्यायची. याच्यात सगळं आलं की फ्रंट ऑर्गनायझेशन शहरात काम करतात, प्रोक्युअरमेंटसाठी काम करतात, त्याच्यानंतर रिक्रुटमेंटसाठी काम करतात, इंटेलेक्च्युअल सपोर्ट प्रोव्हाइड करतात. हे सगळं उत्तरात आलं. त्याच्यानंतर पुढच्या ह्याला त्यांनी असं म्हटलंय, येस मॅडम, द लिस्ट ऑफ ऍक्टिव्ह फ्रंट ऑर्गनायझेशन ऑफ CPI माओइस्ट ऑलरेडी रिक्रुटमेंटचं काम केलेलं आहे. पण ही समस्या पहिल्यापासून आहे आणि ऍडमिटेड आहे. नेक्स्ट स्लाइड. गुरिल्ला आर्मी. म्हणजे यांचं तर म्हणणं आहे की नक्षलवादी चळवळ जी जंगलात चालते त्याच्यापेक्षा जे शहरांमध्ये काम करतात ते मोर डेंजरस आहे. नेक्स्ट स्लाइड. हे आदरणीय आपल्या पवार साहेबांचं आहे. शहरी नक्षलवादाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्याच्यामुळे आता त्यांनी किंवा त्यांच्या कन्येनी काहीही भूमिका घेतली
तरी आपल्याला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की सत्तेत असताना यांची भूमिका काय होती. नेक्स्ट स्लाइड. हे माननीय सुप्रीम कोर्टाचं एका बेल ऑर्डर मधलं ऑब्झर्वेशन आहे. अर्बन नक्षल केस ऑफ अरेस्ट इज नॉट बिकॉज ऑफ मेअर डिसेंटिंग व्ह्यूज एक्सप्रेस or difference in political ideology, but because their links with banned organization CPI Maoist and their active involvement in terror activities. सुप्रीम कोर्टाने एका बेल ऑर्डर मध्ये असं सांगितलं, बेल डिनाय करताना, की बाबा यांच्या विरोधात जो काही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तो काही सरकारच्या विरोधात टीका केलेली आहे किंवा सरकारच्या विरोधात काही भूमिका मांडलेली आहे त्याच्यामुळे केलेलं नाहीये, तर यांचे जे संबंध आहेत ते बॅन्ड टेररिस्ट ऑर्गनायझेशनशी आहेत आणि त्याच्या ऍक्टिव्हिटीमध्ये हे इन्व्हॉल्व आहेत, म्हणून हे गुन्हे दाखल केलेले आहेत. हे पी चिदंबरम साहेबांचं स्टेटमेंट आहे. इंटेलेक्च्युअल सपोर्ट स्टँड्स इन वे ऑफ टॅकलिंग माओइस्ट. म्हणजे मी मागाशी तुम्हाला सांगितलं होतं की या फ्रंटल ऑर्गनायझेशन्स इंटेलेक्च्युअल सपोर्ट प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. नेक्स्ट स्लाइड. हे एक आणखी खूप महत्वाचं आहे, इंटरेस्टिंग आहे. 2010 मध्ये पुण्याच्या जवळ, म्हणजे आपल्या सगळ्यांना पुणे माहिती असेल, पुण्याच्या जवळ खेड म्हणून एक गाव आहे, तिथं एक नक्षल ट्रेनिंग कॅम्प झाला होता 2010 मध्ये. दुसऱ्या एका गुन्ह्यामध्ये, म्हणजे तो गुन्हा मला वाटतं मुंबईच्या जवळचा आहे, मुंबईतल्या एका इंडस्ट्रीमध्ये काही कट केला म्हणून काही जणांना अरेस्ट केलं. त्या केसमध्ये असं उघडकीस आलं की 2010 मध्ये पुण्याच्या जवळ एक नक्षल ट्रेनिंग कॅम्प झाला. या कॅम्पला नाव त्यांनी दिलं टीचर्स ट्रेनिंग कॅम्प, आणि त्याच्या ग्रॅबमध्ये नक्षल ट्रेनिंग कॅम्प पुण्याजवळ जातात आणि त्याच्या टॉप नक्षल कमांडर जे आहे, जो आता मध्ये मेला, मिलिंद तेलतुंबडे, ज्याची मध्ये एन्काउंटर झाला, तो पण त्या नक्षलवादी ट्रेनिंग कॅम्पला होता. आणखी काही लोक त्याच्यात होते, ते आता वेगवेगळ्या केसमध्ये आत आहे. पुण्याजवळची घटना आहे, त्याच्यामुळे पुन्हा सांगण्याचा मुद्दा हाच की यांच्या ऍक्टिव्हिटी शहरांमध्ये चालतात. नेक्स्ट. हे परत तेच आहे की एव्हिडन्स, तो जो प्रश्न पुण्यात जो ट्रेनिंग कॅम्प झाला त्याच्याबद्दल महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रश्न विचारला होता. त्याच्याबाबत त्यावेळेस जे गृहमंत्री होते महाराष्ट्राचे, त्यांनी त्याच्याबाबत विस्तृत निवेदन महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये केलं होतं. त्यांनी हे मान्य केलं होतं की अशा पद्धतीचा ट्रेनिंग कॅम्प पुण्यात झाला. नेक्स्ट स्लाइड. हे इंटरेस्टिंग आहे. मी तुम्हाला मागाशी जे म्हणलं की इंटेलेक्च्युअल सपोर्ट प्रोव्हाइड करण्याचं काम केलं जातं. हा जो व्यक्ती आहे खाली फोटोमध्ये, त्याला होमेज पे केलंय, तो मेलामध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओइस्ट, जी बॅन्ड टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे. हा जो आहे श्रीधर श्रीनिवासन, हा या CPI माओइस्ट जी बॅन्ड टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे तिचा सेंट्रल कमिटी मेंबर होता. म्हणजे त्यांचं जे सगळ्यात, त्यांची कॅबिनेट ज्याला म्हणता येईल, त्याचा तो मेंबर होता. तो मेलामध्ये हा श्रीनिवासन 2007 मध्ये अरेस्ट झाला. त्याचं कन्व्हिक्शनही झालेलं आहे 2013 मध्ये. 2015 मध्ये हा मेला. त्याला होमेज पे करण्यासाठी मुंबईत कार्यक्रम झालेला आहे. म्हणजे जो व्यक्ती एका बॅन्ड टेररिस्ट ऑर्गनायझेशनचा सेंट्रल कमिटी मेंबर होता, तो मेल्यानंतर शहरात ऍक्टिव्हिटी होती. त्याच्यामुळे मी तुम्हाला जे सांगितलं की इंटेलेक्च्युअल सपोर्ट प्रोव्हाइड करण्याचं काम केलं जातं. नेक्स्ट स्लाइड. पुन्हा तेच आहे, ऑन माओइस्ट डेथ अॅनिव्हर्सरी कॉल फॉर स्ट्रगल इन स्ट्रीट्स. पुढचं आता हे एक महत्वाचं आहे. मी मागाशी बोलताना सांगितलं होतं की रिक्रुटमेंटचं काम करतात. हा एक तरुण आहे, विश्वा नावाचा, संतोष शेलार त्याचं नाव होतं. पुण्यातील एका झोपडपट्टीत राहणारा हा तरुण मुलगा होता. खूप चांगला चित्र वगैरे काढायचा, गाणी वगैरे म्हणायचा, चांगला मुलगा होता. परंतु यांची जी एक फ्रंटल ऑर्गनायझेशन आहे कबीर कला मंच, तिच्या संपर्कात आला. त्या कबीर कला मंचचं नाव आपण मागाच्या यादीतही ऐकलं असेल. हा तिच्या संपर्कात आला. त्यांनी हळूहळू त्याचं ब्रेन वॉश केलं आणि नंतर त्याला जंगली कारवायांसाठी त्याला जंगलात पाठवलं. हा तिकडं गेला. तिकडं त्यांनी जंगली कारवायांमध्ये सहभागी झाला. तिकडं काही रँकवरही गेला, तो कमांडर वगैरेही झाला. पण गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी आत्मसमर्पण केलं. आता तो जेलमध्ये. त्याच्यामुळं फ्रंटल ऑर्गनायझेशन कशा पद्धतीने रिक्रुटमेंटचं काम करतात, त्याच्या पद्धतीने हा गरीब झोपडपट्टीत राहणारा संतोष शेलार हे त्याचं उदाहरण आहे. अशा पद्धतीने आपल्या गरीब बांधवांची दिशाभूल करून त्यांना या मुवमेंटमध्ये सहभागी करण्याचं आणि त्यांचं आयुष्य बर्बाद करण्याचं काम या फ्रंट ऑर्गनायझेशन्स करतात. पुढचं हे महाराष्ट्रातील काही ठळक प्रकरणं आहेत. म्हणजे मी मुंबईतलं एक प्रकरण सांगितलं होतं. रिलायन्सच्या एका इंडस्ट्रीमध्ये काही कट केला होता, तर त्याच्याबाबत एक गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर देशभक्त युवा मंचवर
नाव पहा तुम्ही, देशभक्त युवा मंच आहे, पण हे चालवायचे एंजोला सोनटक्के आणि एक अरुण भेलके, हे नक्षलवादी होते, हे ते चालवायचे. तर त्यांच्यावरही एक गुन्हा दाखल आहे आणि त्यांच्याच तपासात तो जो पुण्याचा नक्षलवादी ट्रेनिंग कॅम्प झाला ते उघडकीस आलं होतं. कबीर कलामांचं मी तुम्हाला सांगितलंच की का तो जो ट्रेनिंग कॅम्प झाला होता, नक्षल ट्रेनिंग कॅम्प पुण्यात, त्याच्यात ते सहभागी होते, त्याचे ऍक्टिव्हिस्ट सहभागी होते. पुढची ही साईबाबाची एक केस आहे. हे साईबाबाला सेशन्स कोर्टाने त्याचं कन्व्हिक्शन केलं होतं. पुढे हायकोर्टात सँक्शनच्या ग्राउंडवर, टेक्निकल ग्राउंडवर त्याचं ॲक्विटल झालं होतं, त्याला स्टे दिला होता. आणि हे आत्ता एल्गार परिषदचा खटला, हे प्रकरण आत्ता न्यायप्रविष्ट आहे. तर अशा पद्धतीचे गुन्हेही यांच्यावर दाखल आहे. आता मी तुम्हाला म्हणजे आतापर्यंत की माओवाद्यांचं शहरामध्ये काम चालतं, फ्रंटल ऑर्गनायझेशन्स ऍक्टिव्ह आहेत, त्या माओवाद्यांसाठी काम करतात, याच्यासाठी मी तुम्हाला एक पीपीटी दाखवली आणि कशा पद्धतीने त्यांचं काम चालतं हे सांगितलं. त्याच्यानंतर आता या ज्या फ्रंटल ऑर्गनायझेशन्स आहेत, ही जी समस्या आहे शहरी काम, त्याच्यावर कारवाई करण्यासाठी हा कायदा आलेला आहे. आता आपण तो कायदा काय आहे तो समजून घेऊ. आपण ऍक्च्युली कायद्याचं स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट अँड रिझन्स पाहिलं, त्याच्यानंतर आपण कायद्याचं जे ऑब्जेक्ट क्लॉज आहे ते पण पाहिलं. आता आपण कायद्याच्या प्रोव्हिजन्सकडे जाऊ. पुढं त्याची पीपीटी नाही आहे, तुम्हाला एक्सप्लेन करतो. आपल्या कुणी पाहिलं असेल किंवा आपल्याकडे कुणी असेल तर आपण पाहू शकता. त्या कायद्याचं ऑब्जेक्ट मी तुम्हाला सांगितलंय. हे कायद्याचं सेक्शन 3 जे आहे ते आहे डिक्लेरेशन ऑफ अन ऑर्गनायझेशन ॲज अनलॉफुल ऑर्गनायझेशन्स. म्हणजे सरकारला वाटलं की एखादी जी ऑर्गनायझेशन आहे ती अशा पद्धतीने फ्रंटल ऑर्गनायझेशन आहे, तर सरकार तशा पद्धतीने डिक्लेअर करू शकते. त्याची एक प्रोसिजर आहे. इफ द गव्हर्नमेंट इज ऑफ ओपिनियन दॅट एनी ऑर्गनायझेशन इज ऑर हॅज बिकम एन अनलॉफुल ऑर्गनायझेशन, इट मे बाय नोटिफिकेशन इन ऑफिशियल गॅझेट डिक्लेअर सच ऑर्गनायझेशन्स टू बी अनलॉफुल ऑर्गनायझेशन. म्हणजे सरकार नोटिफिकेशन काढून अशा पद्धतीने अनलॉफुल ऑर्गनायझेशन म्हणून घोषित करू शकते. पुढं एव्हरी सच नोटिफिकेशन शॅल स्पेसिफाय ग्राउंड्स ऑन विच इट इज इश्यूड सच अदर पर्टिक्युलर्स ॲज गव्हर्नमेंट मे कन्सिडर. म्हणजे तुम्हाला असंच कुठलीही संस्थेवर बंदी घालता येणार नाही, तिला अनलॉफुल घोषित करता येणार नाही, तुम्हाला ग्राउंड्स द्यावे लागतील. पुढं प्रोव्हाइडेड दॅट नथिंग इन सबसेक्शन शॅल रिक्वायर गव्हर्नमेंट टू डिस्क्लोज एनी फॅक्ट विच कन्सिडर्स टू बी अगेन्स्ट पब्लिक इंटरेस्ट. म्हणजे काही केसेसमध्ये तुम्ही ते पब्लिक करू शकत नाही, डिस्क्लोज करू शकत नाही, पण ग्राउंड्स तुम्हाला द्यावं लागतं. पुढचा मुद्दा त्याच्यातला महत्वाचा आहे, सबसेक्शन 3. नो सच नोटिफिकेशन शॅल हॅव इफेक्ट अंटिल द ॲडवायझरी बोर्ड बाय रिपोर्ट मेड अंडर सेक्शन 6 कन्फर्म द डिक्लेरेशन मेड इन सच नोटिफिकेशन. म्हणजे सरकारने जरी नोटिफिकेशन काढलं तरी त्याची अंमलबजावणी लगेच होणार नाही, त्याला काही व्हॅल्यू नसणार आहे जोपर्यंत ॲडवायझरी कमिटी जी या कायद्याअंतर्गत फॉर्म करण्यात आलेली आहे ती ते कन्फर्म करत नाही. जर त्या ॲडवायझरी कमिटीने ते कन्फर्म केलं तरच त्याची अंमलबजावणी होईल. पुढे ॲडवायझरी कमिटीचं कॉम्पोजिशन वगैरे आपण पुढे पाहू. आता पुढच्या मी डिटेल्समध्ये जात नाही की नोटिफिकेशन कधीपर्यंत वगैरे असेल. त्याच्यानंतर आहे सेक्शन 4 रिप्रेझेंटेशन बाय ऑर्गनायझेशन्स. ज्या ऑर्गनायझेशनच्या विरोधात ते नोटिफिकेशन काढलेलं आहे त्या ऑर्गनायझेशनला रिप्रेझेंटेशनचा अधिकार आहे, त्यांना त्यांचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. म्हणजे असं नाही आहे की तुमचं म्हणणं ऐकून घेतलं जाणार नाही, त्यांना त्यांचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. त्याच्यानंतर सेक्शन 5 द स्टेट गव्हर्नमेंट शॅल कॉन्स्टिट्यूट ॲज अँड वेन नेसेसरी अन ॲडवायझरी बोर्ड फॉर पर्पज ऑफ दिस ॲक्ट. म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटने एक ॲडवायझरी बोर्ड फॉर्म करावं. आता त्याच्यात सबसेक्शन 2 जो आहे तो कॉम्पोजिशन ऑफ ॲडवायझरी बोर्ड आहे. द ॲडवायझरी बोर्ड शॅल कन्सिस्ट ऑफ अ चेअरपर्सन हू इज or has been a judge of high court and 2 members of which one shall be retired district judge and other shall be government pleader of high court appointed by government. म्हणजे तुम्ही पहा ही कार्यप्रणाली लक्षात घ्या, याच्यात सगळे चेक्स अँड बॅलन्सेस आहेत. गव्हर्नमेंटनी जरी नोटिफिकेशन काढलं तर ते त्यांना ॲडवायझरी काउन्सिलकडे पाठवावं लागेल. ॲडवायझरी काउन्सिलमध्ये कोण आहे तर 3 लोक आहेत. एक हायकोर्टाचा जज राहिलाय किंवा जज आहे असा व्यक्ती, दुसरा डिस्ट्रिक्ट कोर्टाचा जज आणि तिसरा जो हायकोर्टमध्ये गव्हर्नमेंट प्लीडर राहिलेला आहे. अशा लोकांचं हे ॲडवायझरी काउन्सिल असणार आहे. त्यांच्याकडे ते नोटिफिकेशन जाणार, ते पुढे ह्यांचं रिप्रेझेंटेशन पाहून सगळं जे ग्राउंड्स वगैरे दिले, जे रेकॉर्ड आहेत ते तपासणार आणि ते त्याच्यानंतर ती ऑर्डर कन्फर्म करणार.
ह्याच्यातलाच एक मुद्दा असतो, द ॲडवायझरी बोर्ड शाल आफ्टर कन्सिडरिंग ऑल मटेरियल प्लेस्ड बिफोर इट अँड आफ्टर कॉलिंग फॉर सच फर्दर इन्फॉर्मेशन ॲज इट मे कन्सिडर नेसेसरी फ्रॉम द गव्हर्नमेंट ऑर एनी ऑफिस बिअरर or members of concerned organization, and after giving an opportunity of personal hearing to the authorized office bearer of organization, submit its report to government within 3 months from the date of receipt of reference from the government. म्हणजे हे पूर्ण कारवाई करणार आहे, हे पूर्ण दोघी बाजूंचं रिप्रेझेंटेशन घेणार आहे, पर्सनल हिअरिंग देणार आहे. त्यांच्याकडे तर काही रेकॉर्ड असेल की आमच्याकडे आम्ही अशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीमध्ये सहभागी नाही आहेत, तेही त्यांना मांडण्याची मुभा आहे. मग ॲडवायझरी बोर्ड त्याच्यावर निर्णय घेणार आणि ते कन्फर्म करणार. पुढं, इफ द ॲडवायझरी बोर्ड इज ऑफ द ओपिनियन दॅट देअर इज नो सफिशियंट कॉज फॉर इश्युअन्स ऑफ नोटिफिकेशन, द गव्हर्नमेंट शॅल रिवोक द नोटिफिकेशन. म्हणजे ॲडवायझरी बोर्डाला वाटलं की नाही, नोटिफिकेशन चुकीच्या पद्धतीने इश्यू करण्यात आलेलं आहे, तर गव्हर्नमेंटला ते रिवोक करणार. त्याच्यानंतर पुढचे काही सेक्शन आहेत की पॉवर्स टू फोरफिट फंड्स ऑफ अनलॉफुल ऑर्गनायझेशन. मी तुम्हाला सांगितलं की फंड्स रेज करण्याचं काम करतात हे, तर ते फंड्स फोरफिट करण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यातही सगळ्यांना त्यांना अधिकार दिलेले आहेत. म्हणजे समजा त्यांचे फंड्स जरी फोरफिट केले तरी त्यांना रिप्रेझेंटेशनचा अधिकार दिलेला आहे, अपीलचा अधिकार दिलेला आहे. त्याच्यामुळं पूर्ण चेक्स अँड बॅलन्सेस आहेत. इतर राज्यांमध्ये जे पब्लिक सिक्युरिटी ऍक्ट आहेत त्याच्यामध्ये ॲडवायझरी काउन्सिल नावाची गोष्ट नाही, त्यात डायरेक्ट गव्हर्नमेंटने नोटिफिकेशन काढणं आणि बॅन करणं. आपल्या राज्यात ॲडवायझरी काउन्सिलची आपण संकल्पना केलेली आहे UAPAच्या धर्तीवर, जेणेकरून अनऑथॉराइज्ड अशा पद्धतीची कारवाई नाही झाली पाहिजे, चुकीच्या पद्धतीने कारवाई नाही झाली पाहिजे आणि जी काही कारवाई आहे ती लिगल ग्राउंड्सवर व्हेरीफाय झाली पाहिजे. यासाठी आपण आपल्या इथे ॲडवायझरी काउन्सिल तयार केलं. त्याच्यानंतर रिव्हिजनचा एक सेक्शन 12 आहे. म्हणजे समजा ॲडवायझरी काउन्सिलने जरी, काही लोक म्हणू शकतात की हे लोक गव्हर्नमेंट अपॉइंटेड असतील वगैरे वगैरे वगैरे, त्याच्यामुळे ते गव्हर्नमेंटने जे नोटिफिकेशन दिलंय तेच ते कंटिन्यू करतील, असा एक आक्षेप घेतला जाऊ शकतो. पण जर समजा ॲडवायझरी कमिटीनी नोटिफिकेशन कन्फर्म केलं तर त्याच्या अगेन्स्ट हायकोर्टात जाण्याची मुभा आहे. जर समजा ते नोटिफिकेशन कंटिन्यू केलं असेल आणि हायकोर्टाच्या पुढेही सुप्रीम कोर्टात जाण्याची मुभा आहे. त्याच्यामुळे असं नाही आहे की गव्हर्नमेंटने एखादं नोटिफिकेशन काढलं, एखादी संस्था बॅन केली तर त्यांना काही लिगल ॲव्हेन्यूज नाही आहेत, त्यांना त्या सगळ्या लिगल रेमेडीज अवेलेबल आहेत. पुढचा जो एक सेक्शन आहे, एक जो गैरसमज निर्माण केला जातो की कुणावरही उठून गुन्हे दाखल केले जातील, तर असं होणार नाही. ह्याच्यात जो सेक्शन 15 आहे, कॉग्निझन्स अँड इन्व्हेस्टिगेशन ऑफ द ऑफेन्स, ह्याच्यात जो सेक्शन 2 आहे, ऑल ऑफेन्सेस अंडर दिस ऍक्ट shall be investigated by police officer not below the rank of deputy superintendent of police. म्हणजे DYSP किंवा DCP दर्जाच्या रँकचा खालचा माणूस ह्याच्यातले ऑफेन्स जे आहे ते इन्व्हेस्टिगेट करणार नाही. पुढं, ऑल ऑफेन्सेस अंडर दिस ऍक्ट कमिटेड ऑर अबेटेड ऑर अटेम्प्टेड ऑर डिझाईन्ड टू बी कमिटेड shall only be registered under written permission by an officer not below the rank of deputy इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस. म्हणजे असं नाही आहे या कायद्यात की समजा आता उद्या हा कायदा आला आणि मला प्रदीप गावडेला वाटलं की एक संघटना जी आहे ती बॅन केली पाहिजे किंवा हा जो एक माणूस आहे तो या बँड संघटनेचा कार्यकर्ता आहे आणि मी जाऊन पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करणं, असं नाही आहे. या कायद्यान्वये कुठलाही गुन्हा जोपर्यंत DIG दर्जाचा माणूस त्याची परवानगी देत नाही तोपर्यंत ह्या कायद्यान्वये कुठलाही गुन्हा दाखल होणार नाही, इंडिव्हिज्युअल कुठलाही गुन्हा दाखल होणार नाही. पुढं, no court shall take cognizance of such offense except on the report of officer not below the rank of additional director general of police. म्हणजे ॲडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीसच्या रिपोर्ट शिवाय याचा कॉग्निझन्स घेतला जाणार नाही. तुम्ही चार्जशीटही फाईल करू शकणार नाही, तुम्हाला सँक्शन भेटणार नाही. त्याच्यामुळं सगळे चेक्स अँड बॅलन्सेस या कायद्याचा गैरवापर होऊ नये म्हणून शासनाने घेतलेले आहे.
त्याच्यानंतर ह्या कायद्यान्वये ऑफेन्सेस कुठले कुठले आहेत, तर जो कोणी ऑर्गनायझेशनचा मेंबर असेल, whoever is a member of unlawful organization or takes part in the meetings or activities of such organization or contributes or receives or solicits any contribution for the purpose of such organization shall be punished with imprisonment for term which may extend to 3 years and shall also be liable to fine. म्हणजे मेंबर जर असेल तर 3 वर्षापर्यंत शिक्षा. त्याच्यानंतर whoever not being a member of unlawful organization in any manner contributes or receives or solicits any contribution or aid for such organization or harbors any member of such organization shall be punished with imprisonment for term which may extend to 2 years. म्हणजे जर मेंबर नसेल पण त्या ऑर्गनायझेशनच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभागी असेल तर 2 वर्षापर्यंत. whoever manages or assists in management of unlawful organization or promotes or assists in promoting meetings of such organization or any member thereof or in any way indulges in unlawful activity of such organization in any manner through whatever medium or device shall be punished for imprisonment which may extend to 3 years. जे जर ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभागी असेल. आणि सगळ्यात गंभीर जो गुन्हा या कायद्यान्वये केलेला आहे तो आहे whoever commits or abets or attempts to commit or plans to commit an unlawful activity of such unlawful organization shall be punished with imprisonment for a term which may extend to 7 years and also liable to fine. आपण पाहिलं ना तर तसं पाहायला गेलं तर शिक्षा खूप कमी आहे ह्या पूर्ण कायद्यामध्ये. सगळ्यात जास्त जी शिक्षा आहे ती 7 वर्षापर्यंतची आहे. आणि आपल्याला माहिती आहे की 7 वर्षापेक्षा कमी जर शिक्षा असेल तर 41A ची नोटीस द्यावी लागते, त्याशिवाय कोणालाही अरेस्ट करता येत नाही. आणि त्याच्याही पेक्षा 3 वर्षापर्यंतची शिक्षा असलेले गुन्हे आहेत आणि एकाच गुन्ह्यामध्ये 7 वर्षापर्यंत शिक्षा आहे. मी जे सांगितलं आपल्याला की या कायद्याचा पर्पज कुणालाही इंडिव्हिज्युअलवर कारवाई करावी असं नाही आहे. इंडिव्हिज्युअलवर कारवाईच करता येत नाही या कायद्यानुसार अनलेस ही इज अ मेंबर और ही मेंबर जरी नसला तरी त्या ऑर्गनायझेशनसाठी काम करतोय याचं काही तुमच्याकडे मटेरियल असेल. इंडिव्हिज्युअल कुणावरही कारवाई करण्यासाठी हा कायदा नाही आहे. कायद्याचं मेन जे पर्पज आहे ते हे ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांच्या कारवाईवर कुठेतरी आळा घालता यावा, त्यांच्या ज्या ॲक्टिव्हिटी चालल्या तरी रिक्रुटमेंटच्या, फंड्स रेजिंगच्या याच्यावर कुठेतरी आळा घालता यावा, हा या पूर्ण कायद्याचा उद्देश आहे. फक्त या कायद्याचे आता या कायद्याबाबत त्यातला जो सगळ्यात महत्त्वाचा आक्षेप आहे की या कायद्यात जी अनलॉफुल ॲक्टिव्हिटीची व्याख्या जी आहे ती थोडीशी वेग आहे, त्यामुळे त्याचा गैरवापर होऊ शकतो. तर या कायद्यातली जी अनलॉफुल ॲक्टिव्हिटीची व्याख्या आहे आपण जर कम्पेअर केलं UAPA जो ॲक्ट आहे त्याच्याशी कम्पेअर केलं किंवा इतर राज्यातील ज्या 4 राज्यांमध्ये जे हे कायदा आहे त्याच्याशी कम्पेअर केलं तर जवळपास सारखी व्याख्या आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातच कुठेतरी ही व्याख्या केली गेलेली आहे असं नाही आहे. मी उलट मागाशी आपल्याला सांगितलं की आपण सेफ्टी साठी आपण चेक्स अँड बॅलन्सेससाठी इथं इन्स्टिट्यूशन्स निर्माण केलेले आहेत. आपला कायदा अधिक जास्त प्रोग्रेसिव्ह आहे. तर ही जी मांडणी होती मला ज्या या कायद्याची गरज काय आहे आणि हा कायदा काय आहे याची जी मांडणी करायची होती ती मांडणी मी केलेली. याच्यानंतर जर आपल्या कुणाला त्याबाबत काही प्रश्न असतील तर आपण Q&A करू. चालेल? First and foremost, our sincere thanks to Advocate Pradeep Gavde sir for his invaluable time and insights. Sir, you showed us through slide what Naxals are doing in the city. We really appreciate that. And we learned about the Jan Suraksha Kaida through your speech because many of us have seen this for the first time. So we really thank you for that. One more thanks for you answering our questions very boldly and very nicely. We are really impressed. We also thank our respected teachers and all students who participated wholeheartedly, and special mention to the organizing team for putting toward this event with such a dedication. As a final gesture of unity and respect,
I request everyone to please rise for the national anthem. Please rise. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाए तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे माता की जय. Once again, thank you all for being part of this enriching and educational event. We hope that insights shared today help us become more informed, responsible, and conscious citizens of this democracy. A humble request to all attendees: kindly allow our dignitaries and guests of honor to exit the hall first. Sir, you may. Thank you so much.